तर याची मी सर्वात आधी शुभेच्छा देतो की तुम्ही 4 धामपैकी 2 धाम तुमचे ते पूर्ण केलेले आहेत. उरलेले 2 धाम पूर्ण करा. आणि भगवद्गीतेसारखं एक प्रॅक्टिकल ग्रंथ आपल्यासमोर कितीतरी प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देईल, हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो माझ्या अनुभवाने. तर मला बरेचदा प्रश्न पडला की भगवद्गीतेसारखं ज्ञान जे श्री भगवानचे श्रीमुखातून पहिल्यांदाच आणि शेवटी म्हणजे एकच वेळा भगवाननी स्वतःहून हे पूर्ण त्यांचे भगवान उवाच्या नावाने त्यांनी हे आपलं ज्ञान दिलं. तर तो ज्ञान एका शांत ठिकाणी बसून किंवा शांततेने शांत वातावरणामध्ये का बरं नाही दिलं? ते त्यांनी ते ज्ञान देण्यासाठी महाभारताची रणभूमी का बरं निवडली असेल? कारण की हे सगळं जे आहे विधिलिखित असतं. तर मला असं जाणवलं की आपण सगळे जे आहोत ते अर्जुनसारखेच आहोत. आपली स्थिती अर्जुनासारखीच झालेली आहे आजच्या जीवनामध्ये. तर ह्या जो ग्रंथाच्या माध्यमाने जर जे श्रीकृष्ण जे श्री भगवान सांगतात श्रीकृष्णांच्या रूपामध्ये येऊन, कारण ते तर निर्गुण निराकार आहे, तर ते श्रीकृष्णाच्या रूपामध्ये येऊन त्यांनी ते ही जी गीता जे गायली आहे, तर हे आज नव्हे तर कितीतरी वर्षानंतर किती जन्मानंतर सुद्धा हे ॲज इट इज राहणार आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर देत राहणार. तर हा सगळ्यात त्यातला चांगला भाग म्हणता येईल की हे जे अ, भगवद्गीता आहे आपण शिकतो आहे, हे आपल्याला एक प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार. त्यासाठी तुम्हाला खूप मनन चिंतन करावं लागेल, ते तुम्ही करा. आणि ही आजच्या युगामध्ये असं म्हटलं तर हे दैवी आणि आसुरी शक्तींच्या मध्ये शारीरिक नव्हे तर मानसिक युद्ध झालेलं आहे. मनाला ताब्यात ठेवणे किंवा मनाला आपल्या म्हणण्याप्रमाणे त्याला काम करता यावे यासाठी ही भगवद्गीता म्हटल्या गेली आहे. आणि हे सगळ्यांना फक्त वाचन करून किंवा परीक्षा देऊन किंवा फक्त त्याचे रोज तुम्हाला जर का वाचायचं असेल तर तो तेवढा भाग पुरता नका ठेवू. त्याला जीवनात आणायचं असेल तर तुम्हाला खूप मनन चिंतन आणि वेगळ्या वेगळ्या गुरूंचे तुम्हाला शरणात जावं लागेल. तसं तुम्ही ते करा आणि एकाच ठिकाणी नव्हे तर सगळ्या ठिकाणी जिथून तुम्हाला जे काही मिळेल ते तुम्ही ऐका, त्याच्यावर मनन चिंतन करा आणि त्याला आपल्या जीवनात आणा. तर मला एक श्लोक आठवतो 9व्या अध्यायातला 25वा श्लोक, की ज्यामध्ये श्री भगवान म्हणतात की जर तुम्ही देवांची पूजा कराल तर देवरूपामध्ये येण्याची तुमची शक्यता जास्त आहे. त्यानंतर तुम्ही जर पितरांचीच पूजा कराल तर तुम्ही पितरांच्या योनीमध्ये येणार. कोणाच्या तरी मुलाच्या रूपाने येणार, कोणाच्या मुलाच्या मुलाच्या रूपाने येणार. जेव्हा तुम्ही भूतांची पूजा करता तर तुम्ही भूत योनीमध्ये येतात. पण जर तुम्ही माझी पूजा करता, श्रीकृष्ण म्हणतात जर तुम्ही माझी पूजा कराल तर तुम्ही मला प्राप्त कराल. तर हळूहळू आपल्याला एक 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 हे पायरी वर चढून चढून शेवटी आपल्याला श्रीकृष्णाच्याच चरणी आपल्याला जायला पाहिजे आणि त्यांना पूजलं पाहिजे. जर आपल्याला या वारंवार जन्ममृत्यूच्या चक्रातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपल्याला श्रीकृष्णाच्या चरणी जाण्याखेरीज दुसरं काय उपाय आहेच नाही. तर ते त्यांच्या चरणी जा आणि त्यांनाच आपलं सगळं अर्पण करा. तरच हा आपल्याला वारंवार जो चक्र आहे त्यातून आपण बाहेर पडू असं मला वाटतं. आणि लर्न गीता या माध्यमाने खूप चांगलं काम करत आहे आणि आपल्याला निशुल्क गीतेचं प्रॉपर उच्चारण, शुद्ध उच्चारण शिकवत आहे. हे खूप मोठं एक आपला समजा की एक आपण काहीतरी पुण्य केलेले असतील तर त्यामुळे आपल्याला हे सगळं शिकायला मिळतो आहे. असं म्हणतात आमच्या सिनियर्स म्हणायचे की तुम्ही गीताला नव्हे तर गीता तुम्हाला निवडते. तर ही तुमची निवड झालेली आहे स्क्रीन टेस्टमधून आणि तुम्हाला हे L1 L2 पर्यंत तुम्ही आले आहात. L3 L4 पर्यंत परत
पूर्ण करा, सेवा द्या आणि त्याच्यातून जितकं तुम्हाला घेता येईल त्यामध्ये खूप सारे असे श्लोक आहे की जे वेगळं वेगळं तुम्हाला सांगतात की आहार कसं घ्यायचं, स्वभाव कसा, विहार कसा असायचा आहे. 17व्या अध्यायामध्ये दुसरा, 7वा, 9वा श्लोक त्याच्यावर मनन चिंतन करा. जीवनात अनुशासन कसं पाहिजे त्याच्यासाठी 6व्या श्लोकामध्ये 6व्या अध्यायातला 18वा श्लोक बघा. इंद्रियांना वशमध्ये करून ईश्वरामध्ये कसं स्थिर राहायचं तर दुसरा अध्याय 61वा श्लोक. आपल्या जीवनामध्ये विषाद आला असेल, डिप्रेशन आलं असेल त्यासाठी दुसऱ्या अध्यायाचा 15वा श्लोक आहे. त्याचप्रमाणे 38वा श्लोक खूप छान त्यांनी म्हटलं आहे त्याच्यात, सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व नैनं पापमवाप्स्यसि. म्हणजे सुख दुःख असेल आलं येतो आपल्या जीवनामध्ये, लाभ हानी होते, जय पराजय होते, पण त्या सगळ्यांना सम राहायचं. कधी जास्त उद्विग्न व्हायचं नाही, कधी दुःखामुळे किंवा सुखामध्ये खूप खुश असं नाही व्हायचं. तर तुम्ही जर का हे छोट्या छोट्या गोष्टी जर जीवनात आणत गेले तर ऑटोमॅटिकली आपलं जीवन जे आहे त्याचा स्तर वाढतो, लेवल वाढत जातं आपली. ते आपण जे आहे ते साधारण मधून थोडं थोडं असाधारण या लेवलवरती यायला लागतो. तर हे महत्वाचं आहे. याच्यावरती थोडंसं आपल्याला काम करावं लागेल, थोडी मेहनत घ्यावी लागेल आणि इंटरेस्ट याच्यामध्ये जागृत करून आपण बघा किती तुम्हाला त्यातून घेता येईल. कारण की ते उघडी पुस्तक आहे, तुम्हाला किती घेता येईल हे तुमच्यावर अवलंबून आहे. तर इतकं मी म्हणून माझे 2 शब्द संपवतो. सगळ्यांना शुभेच्छा. L3 L4 पूर्ण करा आणि पुढे पण अशीच दिवसादिवस प्रगती करत राहा. माझी शुभेच्छा सगळ्यांना.